मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर्यन अकॅडमीवर। बघा, या अगोदर झालेले जे DMIRचे पेपर आहेत, DMERचे, त्या पेपरला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि या नंतरच्याही पेपरला, कारण ही सुद्धा TCS घेणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात। थोडाफार बदल असू शकते। तर आपण हे पॅटर्न पाहत आहोत आणि या पॅटर्नमध्ये प्रश्नाची पुनरावृत्ती होऊ शकते किंवा याच्यात येऊ शकतात प्रश्न। तर चला बघूया की कसे प्रश्न येऊ शकतात ते। ठीक आहे, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। बघा, पहिला प्रश्न आहे, हे पेपर या अगोदर झालेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि TCSनीच घेतलेले आहेत। प्रश्न पहिला आहे, कार्यस्थळातील आणि जीवनातील मौल्यवान उद्दिष्टे साध्य करण्यातील यश हे मुख्यत्वे बुद्धिमत्ता गुणकांमुळे म्हणजेच IQ नव्हे तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे साध्य होते असा युक्तिवाद खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? तर हा मांडलेला आहे डॅनियल गोलमन यांनी। आता बघा, हे जे आहे हे तुम्ही जर 11वी 12वीचे जर पुस्तक वाचले समाजशास्त्र आणि बुद्धिमत्तेचे, तर त्याच्यातून बरेचसे प्रश्न आल्याचे आपल्याला निदर्शनास येईल। त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न काय, गुणात्मक संशोधनात एका भिन्न वैचारिक चौकटीचे अनुसरण केले जाते ज्यामध्ये काही घटक विचारात घेतले जातात, त्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक आहे की यापैकी नाही आहे? तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर TCSनी बरेच प्रश्न विचारले आणि त्याच्यात खालीलपैकी कोणता पर्याय नाही असे प्रश्न विचारलेले आहेत। तर याच्यात बघा, गुणात्मक संशोधनात एक विभिन्न वैचारिक चौकटीचे अनुसरण केले जाते, त्यात काही घटक विचारात घेतले जातात, तर ते कुठले आहे? अनेक वस्तुस्थिती, अर्थ आणि व्याख्या, ज्ञानाची निर्मिती। त्याच्यामुळे 1 नंबर जे आहे हे याचं उत्तर आहे, कारण इथं नाही विचारलेलं आहे, म्हणून याचे ते साधन सामग्रीचे प्रमाणीकरण। त्याच्यानंतरचा तिसरा बघा, अजेंडा 21 हा शाश्वत विकासाच्या 3 स्तंभांना बळकटी करण्यासाठी 4 कार्यक्षेत्रावर केंद्रित असलेल्या 900 पानी दस्तऐवज आहे। खालीलपैकी कोणते कार्यक्षेत्र त्यापैकी एक नाही आहे? आता हे कोणतं नाही आहे, तर आहे कोणते? अंमलबजावणीचे साधन आहे, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक परिणाम पण आहे, संसाधनाचे संरक्षण आणि व्यवस्थापन पण आहे, अल्पसंख्याक गट हे नाही आहे, म्हणून याचं उत्तर येते 3 नंबर। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता सामाजिक विकासाचा दृष्टिकोन नाही आहे असा प्रश्न विचारलेला आहे? तर क्षेत्रीय विकास हा सामाजिक विकासाचा दृष्टिकोन आहे, अग्राकडून विकास हा पण आहे आणि तळाकडून विकास हा पण आहे। म्हणजे नाही का, असा विकास नाही का होत जाणार आहे, म्हणजे आपण डायग्राम सुरुवातीला गरीब, नंतर थोडा पैसा, म्हणजे एक म्हणू शकतो, किंवा सुरुवातीला त्याला ABCD शिकवायचं, नंतर 2 किंवा आई शिकून जोडाक्षर वगैरे त्याचा विकास करायचा। विकास आणि परिणाम हे याच्यावर प्रश्न पडलेला आहे, तर मध्याकडून विकास हे शक्य नाही आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे मध्याकडून विकास। त्याच्यानंतर बघा, 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता व्यक्ती कार्यतंत्र म्हणजेच केस वर्क प्रक्रियेच्या निरनिराळ्या टप्प्यांपैकी एक टप्पा मानला जात नाही? तर हस्तक्षेपाचा टप्पा आहे जो मानला जातो, अभ्यासाचा पण आहे आणि मूल्यमापनाचा पण आहे। मग याच्यामध्ये कुठलं नाही आहे? तर प्रामाणिकरण हे नाही आहे। ठीक आहे, हस्तक्षेप आहे, अभ्यास आहे आणि मूल्यमापन आहे। याचं सविस्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते सविस्तर पण आपण घेऊया। चॅनलला सबस्क्राईब तेवढं तुम्हाला करायचं मित्रांनो, आणि याच्या अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ याच्यावर घेतलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या। आता बघा, खालीलपैकी कशाला सामाजिक धोरणाच्या निर्मितीतील अभिकर्ता म्हणून ग्राह्य धरले जात नाही? तर त्याच्यात काय आहे? सरकार, वैयक्तिक सुधारणा, राजकीय पक्ष, हे तिन्ही जे आहे यांना काय केले जाते की सामाजिक धोरणाच्या निर्मितीत अभिकर्ता म्हणून ग्राह्य धरले जाते। सरकारला पण धरले जाते, वैयक्तिक सुधारणांना पण आणि राजकीय पक्षांना पण। तर मग याच्यामध्ये कुठलं राहिलं की योजनेशी संबंधित नसलेली कागदपत्र जे आहेत त्यांना अभिकर्ता म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाही। आता बघा, 7वा प्रश्न काय आहे, समाजशास्त्रज्ञांच्या मते सध्या विकासाच्या सामाजिक सांस्कृतिक परिणामांवर भर देणे आवश्यक आहे,
खालीलपैकी काय सामाजिक विकासामध्ये समाविष्ट नाही आहे? आता कुठली गोष्ट जी आहे जी सामाजिक विकासामध्ये समाविष्ट नाही आहे ते आपण बघूया. तर एक याचा आन्सर आहे. तर आता कुठल्या कुठल्या आहेत बघा. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य, वाढलेल्या दीर्घायुष्याच्या दृष्टीने मोजता येण्याजोगे, कमी झालेले पर्यावरण प्रदूषण, पौष्टिक आहार, वैद्यकीय सेवेची उपलब्धता इत्यादी. त्याच्यानंतर अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजांची योग्य पूर्तता ऑब्वियसली. त्याच्यानंतर साक्षरता, व्यावसायिक शिक्षण, नैतिक शिक्षण, सर्जनशीलता, व्यक्तिमत्व विकास इत्यादी वाढीच्या दृष्टीने मानवाचा विकास. तर बघा आता याचं उत्तर नेमकं काय आहे? तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशी विविध संसाधने आणि संधी यांच्या उपलब्धतेचा विषमता जास्त वाढविणे. तर जेव्हा आपण पर्याय वाचतो ना तेव्हा व्यवस्थित पर्याय वाचायचे, तेव्हाच उत्तर लक्षात येऊन जाते मित्रांनो की नेमकं यांना काय म्हणायचं आहे आणि उत्तर काय आहे. त्याच्यामुळे प्रश्न खूप केअरफुली वाचणं महत्त्वाचं आहे. तर बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे? एलन टॉरेन 1968 यांच्या मते सामाजिक चळवळीची 3 महत्त्वाची कार्य आहेत. खालीलपैकी कोणते कार्य यापैकी नाही आहे? बघा आता इथं कोणतं नाही आहे असं दिलं आहे. होऊ शकते की खालीलपैकी कोणती 3 कार्य आहेत जी एलन टॉरेन यांनी मांडलेली आहेत किंवा त्यांची मत आहेत. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणती कोणती आहे? सामूहिक चैतन्याचे स्पष्टीकरण, दाब आणि मध्यस्थी हे 3 आहे. सापेक्ष वंचन जे आहे हे नाही आहे, म्हणून याच्यात नाही हे विचारलं, त्याच्यामुळे याचं चौथा आन्सर असणार आहे, म्हणजे चौथा पर्याय. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणते आधुनिक समाजाची व्याख्या करू शकणाऱ्या वैशिष्ट्यांपैकी एक नाही आहे? तर आधुनिक समाजाची जी व्याख्या करू शकणाऱ्या वैशिष्ट्यापैकी एक नाही आहे ते कोणतं आहे? तंत्रज्ञानावर कमी अवलंबन असणे हे नाही आहे. कारण काय तर राष्ट्र राज्याचा उदय हे आहे, औद्योगिकीकरण आणि भांडवलशाही हे पण आहे आणि लोकशाहीचा उदय पण आहे. मग आपण तंत्रज्ञानावर कमी अवलंबून राहू का? तर नाही, जास्तीत जास्त अवलंबून राहू. म्हणून हे याचं नाही असं विचारलं, त्याच्यामुळे ते 1 नंबर येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी विसंगतीची व्याख्या एखाद्याची स्वसंकल्पना आणि वास्तविक अनुभव यांच्यातील असमानता अशी केली आहे? तर बघा ह्या ज्या आहेत हे यांच्या व्याख्या विचारलेल्या आहेत. आता इथं स्वसंकल्पनेची विचारलेली आहे, तर ती आहे कार्ल रॉजर्स यांची आहे. सिग्मंड फ्राईड खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. अल्बर्ट बांदुरावर पण विचारलेले आहेत, सिग्मंड फ्राईडवर विचारतातच, ऑगस्ट कॉम्टवर पण विचारलेले आहेत. त्याच्यानंतर बघा आता 11वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या 3ऱ्या पिढीच्या मानवी अधिकारांपैकी एक नाही आहे? तर बघा आपल्याला जे संविधानिक अधिकार दिलेले आहेत त्याच्यात सुद्धा हे तुम्हाला बघायला मिळते. तर 3ऱ्या पिढीच्या मानवी अधिकारांपैकी एक नाही आहे, तर कोणता नाही आहे? कोणते आहे ते बघा. स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार, आर्थिक विकास आणि समृद्धीचा अधिकार, आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार. हे 3 आहेत. आपल्याला विचारलेलं आहे नाही, तर मतदानाचा अधिकार हे 3ऱ्या पिढीचा मानवी अधिकारांपैकी एक नाही आहे. म्हणून लोक आपल्याकडे ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी तो सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात काही लोक. त्याच्यानंतर बघा आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते नैसर्गिक संकट मानले जात नाही? आता याच्यात काही असं वेगळं नाही आहे, हे तुम्हाला येईल, सहजच येईल. कारण भूकंप, दुष्काळ आणि पूर याच्यात विमान आपत्ती जे आहे ते नैसर्गिक संकट असणार नाही आहे. त्याच्यानंतर बघा आपत्ती आल्यानंतर खालीलपैकी कोणता मानसिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत नाही? तर जी मानसिक आणि कधी आपत्ती आल्यानंतर, आपत्तीवर प्रश्न विचारलेले आहेत. आपत्ती तुम्ही 11वी आणि 12वी समाजशास्त्रामध्ये आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या पुस्तकातला आहे, तो पर्यावरणाचा जो आपत्ती चॅप्टर आहे तो नक्की वाचून जा. 1 किंवा 2 प्रश्न हमखास त्याच्यावर विचारले जातील. तर बघा आता आपत्ती आल्यानंतर खालीलपैकी कोणता मानसिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत नाही? तर बघा दुःख आणि नैराश्य येणारच आहे, राग आणि चिडचिड होणार आहे, कार्यात निकृष्टता म्हणजे तुमचं जे अगोदरचं काम असते तसाला तसंच मन
त्या ह्याच्यात नसल्यामुळं कामात निकृष्टता येऊ शकते, कामगारीत वृद्धी होणार नाही. ठीक आहे, हे याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की सर एखाद्याचं उत्तर चुकीचं आहे किंवा काही आहे, तर तुम्ही तसं मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला जर याच्यात काही अडचणी येत असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे, हां, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता व्यवस्थापनाच्या घटकांपैकी एक घटक मानला जात नाही? तर प्रेरणा मानल्या जातो, अधिकार, शक्ती आणि स्थिती मानल्या जाते आणि नोकरशाही पण मानल्या जाते. तर कुठला एक घटक आहे जो मानला जात नाही? तर ते आहे भावना. कशाच्या संबंधात आहे? व्यवस्थापनाच्या, मॅनेजमेंटच्या संबंधात आहे. ठीक आहे, प्रेरणा, अधिकार, शक्ती आणि स्थिती आणि नोकरशाही पाठ ठेवायचे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि हमखास राज्यघटनेच्या अनुच्छेदावर किंवा कलमावर प्रश्न विचारलाच जातो. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद आहे जो लोकांच्या कल्याणासाठी देशाला सामाजिक व्यवस्था निश्चित करण्याचे निक्षून सांगतो? काय, कशासाठी? समाज कल्याणाचा कोणता अनुच्छेद आहे? तर अनुच्छेद आहे 38 म्हणजेच 38. ठीक आहे, हे 40 वगैरे विचारलेले आहेत बरं का याच्या अगोदर. त्याच्यानंतर बघा, पुन्हा एकदा बघून घ्या प्रश्न. अनुच्छेद 38 कशाच्या संबंधात आहे? तर राज्यघटनेतील खालीलपैकी लोकांच्या कल्याणासाठी देशाला सामाजिक व्यवस्था निश्चित करणे. काय? तर लोकांच्या कल्याणासाठी देशाला सामाजिक व्यवस्था निश्चित करण्यासाठी अनुच्छेद 38 आहे. खालीलपैकी कोणते सामाजिक धोरणाचे परिणाम नाही आहेत? बघा, सामाजिक धोरणाचे परिणाम नाही असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर संस्थात्मक पुनर्वितरक प्रतिमान हे आहे. औद्योगिक उपलब्धी कार्यप्रदर्शन प्रतिमान हे पण आहे. अवशिष्ट कल्याण प्रतिमान हे पण आहे. तर आपल्याला विचारलं काय की प्रतिमान नाही आहे, तर सामाजिक न्याय प्रतिमान हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणी व्यक्तिमत्वाचे 5 घटकीय प्रतिमान दिलेले आहेत? हां, व्यक्तिमत्वाचे 5 जे घटकीय प्रतिमान आहेत हे कोणी दिलेले आहेत? तर मॅक्रे आणि कोस्टा यांनी हे 5 प्रतिमान दिलेले आहेत. हे क्लार्क वॅटसनवर आहे. त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या ह्या आहेत त्यांच्या कृती आहेत किंवा व्याख्या आहेत याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्या अगोदर, नाही का? तर ते पण आपल्याला बघावे लागणार आहेत. खालीलपैकी कोणी निर्णयास संबोधित करणारा कार्यगटाचे एकाधिक अनुक्रम प्रतिमान मल्टिपल सिक्वेन्स मॉडेल प्रस्तावित केलं आहे? तर मार्शल कॉस्ट पूल यांनी हे प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, व्यक्ती कार्यतंत्रात 3 प्रकारचा हस्तक्षेप असू शकतो. खालीलपैकी कोणता त्या हस्तक्षेप प्रकारापैकी एक नाही आहे? तर बघा, व्यक्ती कार्यतंत्रात 3 प्रकारचा हस्तक्षेप असतो. तो कोणता आहे? व्यावहारिक सेवेचे प्रशासन हा एक आहे. थेट हस्तक्षेप म्हणजे एखादा काहीतरी हे करत आहे तर त्याला डायरेक्ट जाऊन रोखणे हा थेट हस्तक्षेप. आणि पर्यावरणीय बदल, हे 3 जे आहेत हे व्यक्ती कार्यतंत्रात 3 प्रकारचा डायरेक्ट हस्तक्षेप असू शकते. फक्त हे संवाद जे आहे हे 3 प्रकारचा हस्तक्षेप असू शकत नाही. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता गट विकासाचा सूचक नाही आहे? तर बघा, नेत्यांचा उदय हा जो आहे हा विकासाचा सूचक गट आहे. नवीन नेता एखादा होत असेल तर तो गट विकासाचा सूचक आहे. उपस्थिती म्हणजे तिथं हजर राहणे हा सुद्धा आहे. आणि व्यक्तशीरपणा हा सुद्धा आहे. तर कुठला नाही आहे? सहभागाच्या खालची पातळी हा जो आहे हा गट विकासाचा सूचक नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मरेजी रॉस यांनी समुदाय संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी 13 तत्वांचा एक विस्तृत संच विकसित केला आहे. खालीलपैकी कोणते तत्व त्यापैकी एक नाही आहे? तर तुम्ही हे मरेजी रॉस जी आहे यांचे हे 13 तत्वांचा एक विस्तृत संच, हा 13ला 13 तंत्र तुम्ही बघा कोणते आहेत काय नाही. आणि या 21चं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करायचं आहे, म्हणजे मला जेणेकरून समजेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे.
याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन 20 ते 25 प्रश्न बघणार आहोत आणि निश्चितपणे याचा तुम्हाला येणाऱ्या आगामी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये फायदा होणार आहे मित्रांनो. धन्यवाद. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.